नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी। पण यावेळी पुत्रदा एकादशी रविवारी स्मार्त एकादशी आणि सोमवारी भागवत एकादशी अशी 2 दिवसांमध्ये विभागून आली आहे। आता जेव्हा एकादशी 2 दिवसांमध्ये विभागून येते तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रश्न नक्की येतो की नेमकी कोणती एकादशी आपण धरायची, उपवास कोणत्या दिवशी करायचा। तर याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेमध्ये माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी मध्ये नेमका काय फरक आहे, स्मार्त एकादशी कोण पाळतात, भागवत एकादशी कोण पाळतात आणि सर्वसामान्य लोकांनी नेमका कोणत्या दिवशी उपवास करायचा हेही आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की ऐका। आता सर्वात आधी यावेळी एकादशी नेमकी कधी आहे ते आपण पाहूया। तर 23 ऑगस्ट 2026 रविवारी आहे स्मार्त एकादशी आणि 24 ऑगस्ट 2026 सोमवारी आहे भागवत म्हणजेच वैष्णव एकादशी। एकादशी तिथी ही 23 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता सुरू होऊन 24 ऑगस्ट रोजी पहाटे 4:18 समाप्त होणार आहे। आता आपण सगळ्यात आधी पाहूया स्मार्त एकादशी म्हणजे काय आणि तिला स्मार्त एकादशी का म्हणतात। तर बघा, एकादशी तिथी सुरू झालेली असते पण त्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी नसते, म्हणजेच एकादशी तिथीनं त्या दिवसाचा सूर्योदय पाहिलेला नसतो। अशा वेळी त्या दिवसाची एकादशी स्मार्त एकादशी म्हणून ओळखली जाते। आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असते, म्हणजेच एकादशी तिथीनं उगवता सूर्य पाहिलेला असतो। त्या दिवशीची एकादशी भागवत किंवा वैष्णव एकादशी म्हणून पाळली जाते। आता प्रश्न येतो की स्मार्त एकादशी कोण पाळतात। तर स्मार्त परंपरेचे पालन करणारे म्हणजेच संन्यासी, साधू संत आणि वैदिक परंपरेचे पालन करणारे किंवा कर्मकांड करणारे लोक स्मार्त एकादशीचे व्रत करत असतात। आता भागवत एकादशी म्हणजेच वैष्णव एकादशी कोण पाळतात। तर बघा, सर्वसामान्य गृहस्थ म्हणजे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक, वारकरी संप्रदायातील भक्त आणि भगवान श्रीहरी विष्णूंचे भक्त भागवत एकादशी पाळत असतात, भागवत एकादशीचा उपवास करत असतात। आणि म्हणून जर तुम्ही सर्वसामान्य लोक असाल, सर्वसामान्य गृहस्थ असाल, वारकरी असाल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचे भक्त असाल तर सोमवार 24 ऑगस्ट रोजी येणाऱ्या भागवत म्हणजेच वैष्णव एकादशीचा उपवास करायचा आहे। एकादशीचं व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतं। हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे। एकादशीचं व्रत केल्यानं केवळ याच जन्मातील नाही तर पूर्वजन्मीच्या पापकर्मांपासूनही मुक्ती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे। आणि म्हणूनच भगवान श्रीहरी विष्णूंच्या भक्तीमध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं। त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे। भगवान विष्णूंचे भक्त आणि विठ्ठल भक्त या दिवशी श्रद्धेने उपवास करतात आणि भगवान श्रीहरींची पूजा करतात। वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्याला 2 अशा एकूण 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं आपापलं विशिष्ट असं महत्त्व आहे। आता भागवत एकादशीचा उपवास नेमका कधीपासून करायचा आपण ते पाहूया। तर भागवत एकादशीचं व्रत दशमी तिथीपासूनच सुरू केलं जातं। दशमीच्या दिवशी एक वेळ भोजन करून एकभुक्त राहायचं, त्यानंतर एकादशीच्या दिवशी कडक उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला पारणाच्या वेळी उपवास सोडला जातो। म्हणजेच दशमीला एकभुक्त, एकादशीला उपवास आणि द्वादशीला पारणं अशा प्रकारे एकादशीच्या व्रताची सांगता केली जाते। आता पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 23 ऑगस्ट रविवारी स्मार्त एकादशी, 24 ऑगस्ट सोमवारी भागवत म्हणजेच वैष्णव एकादशी आहे। आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य गृहस्थ लोकांना भागवत एकादशीचा उपवास करायचा असतो। आता तुमचा स्मार्त आणि भागवत एकादशीचा संभ्रम नक्कीच दूर झाला असेल। आता पुत्रदा एकादशी ही फक्त पुत्रप्राप्तीसाठी सीमित नाही तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा उत्तम शैक्षणिक आयुष्य लाभावं यासाठी सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंची प्रार्थना करू शकतात, पूजा करू शकतात। आणि म्हणून पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला संतान प्राप्तीबरोबरच आपल्याला जर मुलं असतील तर त्या मुलांच्या सुखी आयुष्यासाठी किंवा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे, प्रार्थना करायची आहे। यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करा। त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा, पिवळी फुलं, पिवळी फळं
आणि तुळशीचे पानं पूजेमध्ये भगवान श्री हरिविष्णूंना आवर्जून आपण अर्पण करायचे आहे आणि आपल्या मुलांच्या उत्तम शैक्षणिक आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी, त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, सद्बुद्धी द्यावी किंवा त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये किंवा व्यावसायिक जीवनामध्ये त्यांना यश मिळावं, यासाठी भगवान श्री हरिविष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी दिवसभरात श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप आपल्याला करायचा आहे आणि या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा आपल्याला करायची आहे. आणि म्हणूनच पुत्रदा एकादशी ही फक्त संतान प्राप्तीसाठी नाही, तर आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा आपल्याला सेवा करायच्या असतात. आणि म्हणून तुम्ही सुद्धा या पुत्रदा एकादशीला आपल्या मुलांसाठी नक्कीच भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करा, प्रार्थना करा. आता ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. कमेंटमध्ये श्री हरिविष्णू असं नक्की लिहा. भगवान श्री हरिविष्णूंची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहो. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.